तुम्ही आज आई भराडी देवीचं दर्शन घेतलं, काय सांगाल? मला कल्पना आहे की मी गेली कित्येक वर्ष, त्याला काय आता लक्षात नाही, पण अखंडित दर्शनाला येतो. दरवर्षी देवीकडे येतो, देवीला प्रार्थना करतो. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. भवपाशात सगळे अडकले, पण क्लेश आहेत. आणि म्हणून तिच्याकडे ही सगळ्यात मोठी मागणी आहे की नीतिमत्ताच हरवली, नैतिकता हरवली, कृतज्ञता हरवली, देवांवरची श्रद्धा सुद्धा देण्याघेण्यावर आहे, ती रिद्धिसिद्धीच्या मार्गाने चालली. त्यामुळे भक्तीचा भुकेलेला असलेला हा जो भक्त आहे देव, त्या देवाला मी सांगितलं भक्त आहेत सगळे, त्या भक्तांच्या वेदना समजून घे. तुलाही कळलं पाहिजे, देवीबरोबर भांडलं पाहिजे, आपण साकडं घातलं पाहिजे. तू तर महिषासुर मर्दिनी आहेस. महिषासुर मातलेत ना, मातला रावण सर्व उपद्रव केला, त्यांचा निपात करण्याची आवश्यकता आहे. जे चाललंय ते कुठल्याही शून्य माणसाला पटणारं नाही. सगळं अनैतिकतेच्या विटेवर उभे आहे सगळे. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र खास करून ज्यांनी देशाला दिशा दिली, आणि म्हणून महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राज्य गाडानेच आले, मराठ्याविना राज्य गाडा असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा लक्षात आलं पाहिजे तो गाडा चालवणारा जर म्हणून त्याची जर पाया असेल, तो पायाच विस्कळीत आहे, तो जातीपातीत दुभंगलेला आहे, तो मराठी म्हणून नाही राहिला. त्याची अस्मिता जातीपातीत दुभंगली. तिला अभंग कर परत एकदा. आणि ती अभंग नदीच्या प्रवाहासारखी होते. आलेले सगळे झरे एका नदीच्या प्रवाहात जाऊ द्या. आणि हीच खरी महाराष्ट्राची गरज आहे की आम्ही सारे दुभंगलेले आहोत. म्हणून परकीयांचं जास्त चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आज मुंबई तुमची राजधानी आहे. माझी महिना गावाकडे राहिली. मला ते जे म्हणणारे अमरशेख आहेत ती लक्षात घ्या, ती मुंबई सुद्धा तुमच्या हातात, मराठी माणसाच्या हातात आहे का, असा विचार केला की लक्षात येईल की आपल्याला लाचार माणसांचं नेतृत्व असलेलं त्याला स्वाभिमान हवा आहे. तो स्वाभिमान देण्याची शक्ती आम्हाला माते तू दे असं साहेब काय प्रतिक्रिया? पण आपल्याला कल्पना आहे की छत्रपती संभाजीराजांचं संगमेश्वर जवळ जे जिथं त्यांना ती अवस्था वाईट आहे, त्याच्याही पलीकडे आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, त्यांचं स्मारकाची सुद्धा अवस्था वाईट आहे. ती आरक्षित केली गेली, पुढं काही झालं नाही. महाराष्ट्र राज्य सरकारनं कुठंही असू द्या, पण जिथं जिथं छत्रपती शिवरायांची पावलं पडली तिथे तिथं त्या वास्तूंचं जतन करण्याचं राज्य करो न करो महाराष्ट्रानं अग्रणी राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा आता छावा सिनेमा पाहिल्यानंतर संभाजी कळायला लागले असतील तर दिव्य आहे. निष्ठेसाठी, देव देश आणि धर्मासाठी प्राण अर्पण करणारा राजा, आणि आम्ही रोज पक्ष बदलणारे राज्यकर्ते. राजा आणि राज्यकर्त्यातला हा फरक लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यांना इतकी अभिषा असताना त्यांनी कुठल्याही अभिषेला बळी न पडतात आपलं प्राण अर्पण केले. आणि आम्ही रोज सत्तेसाठी रंग बदलतो. हे देवी एवढी तरी अक्कल दे रे बाबा आम्हाला, निदान आमचा स्वाभिमान जपण्याची तरी लाचारी आमच्यातली जाऊ द्या, स्वाभिमान जगू द्या. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा, मराठी साहित्य, मराठी आमचे सगळे देव देवता, या सगळ्यांना मी प्रार्थना करतो. आणि म्हणून भराडी देवीला येतो तेव्हा भरारी घे, आता तरी भरारी घे. आणि भरारी घेण्यासाठी मराठी माणसांच्या पंखांना बळ दे, एवढीच प्रार्थना.